हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2617. धोंड्या सवे आदळिता फुटे डोके, तो त्याच्या दुःखे घामे जेना इंगळासी सन्निधान अतित्याई. क्षेम देता काही सुख वाटे, सप्रेमे कुरवाळी महाफणी व्याळ. आपुले तो ढाळ सांडी केवी, तुका म्हणे आम्हा सवे जो रुसला, तयाचा अबोला आकाशासी. 2617. धोंड्यावर आदळून डोके फुटले तर डोके फुटलेल्या च्या दुःखाने धोंडा दुःखी होणार नाही. हट्टहासाने आगीने फुललेल्या विस्तवाला प्रेमाने स्पर्श करील तर त्याला काही सुखकर वाटेल का? अत्यंत विषारी सापाला प्रेमाने कुरवाळले तरी तो डंक मारण्याची सवय सोडित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मूर्ख माणूस गैरसमज करून आमच्याशी अबोला धरील तर त्याचे मौन आम्हाला लाभदायकच होईल. 2618. आता तळमळ केली पाहिजे शीतळ, पहा करील ते देव. पायी ठेवून या भाव, तोची अन्नदाता. नाही आनिकांची सत्ता, तुका म्हणे दासा. नुपेक्षिल हा भरवसा. संसाराच्या काळजीने व्याकुळ असलेल्या जीवाची तळमळ शांत केली पाहिजे. देवाच्या चरणावर श्रद्धा ठेवून तो करील ते योग्यच करील, असा रूढ विश्वास ठेवा. तळमळत बसू नका. तो एक परमात्मा आपला अन्नदाता आहे. इतर कुणी त्याच्या इतका बलवान सत्ताधारी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तो भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही, याबद्दल खात्री असू द्या. 2619. लांब धावे पाय चोरी, बरोबरी जनाच्या. आता कैसे होय यांचे, सिजता कांचे राहिले. खायो की वेळोवेळा, कैसी कळा राहील. तुका म्हणे भावहीन त्याचा सीन पाचावा. 2619. लोकांमध्ये बसून बहादरीच्या लांब लांब गोष्टी सांगतो, प्रत्यक्षात करायची वेळ आली तर चोरून दुसरेच काम करतो. अशा वागण्याने अन्न शिजवले नाही, कच्चे ठेवले तर कसे खाण्यात चांगले लागेल. खातो वेळोवेळा पण ओकून टाकतो, अशा अंगावर आरोग्याची कळा कशी येणार? तुकाराम महाराज म्हणतात, जो भावहीन आहे त्याचा प्रयत्न म्हणजे केवळ शीन आहे. 2620. माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, म्हणतील कान रसना धाली. करीती तळमळ हस्तपाद बाळ, नेत्रांशी दुष्काळ पडिला थोर. गुण गाय मुख ऐकती कान, आमुचे कारण तैसे नवे. दरुषणे फिटे नेत्राचा तो पांग, जे तेजाचा भाग घेतील ते. तुका म्हणे ऐसे करी नारायणा, माझी ही वासना ऐसी आहे. 2620. विठ्ठला माझ्या इंद्रियामध्ये भांडण सुरू झाले. ते म्हणतात, देवा तुझे गुणवर्णन गाऊन जीवा तृप्त झाली आणि ऐकून कान तृप्त झाले. हात पाय कपाळ मात्र तुझ्या पूजा करण्या वाचून तळमळत आहे. डोळ्यांना तुझ्या रूपदर्शनाचा मोठा दुष्काळ पडला आहे. नामस्मरणाने मुख ऐकल्याने कान तृप्त होतात, पण बाकी इंद्रियांचे काय? विठ्ठला तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतील, सगळे तृप्त होतील, ज्याचा भाग तो घेईल. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा माझी वानापासून वासना हीच आहे. 2621. सिद्धीचा दास नवे श्रुतीचा अंकिला, होईन विठ्ठला दास तुझा. सर्व सुख असे माझिये मानसी, राहिले तयासी नाश नाही. तेने पुण्य पापन देखे लोचनी, आनिका वाचोनी पांडुरंगा. न करी मी आस साधनी सायास, भक्ती प्रेम रसवांचोनी. या गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. तुका म्हणे तुझा होईन अंकिला, नमे बी मी विठ्ठला कळी काळासी. 2621. विठ्ठला मी विविध प्रकारच्या सिद्धीमागे धावत नाही. मी त्यांचा दास नाही किंवा श्रुतींचे पठण करून त्यांचा अंकित नाही. मी केवळ तुझा दास होईन. विठ्ठला आता सर्व काळ तुझ्या भक्तीचे सुख हृदयी वास करते, ज्याचा कधीही नाश होत नाही. पाप किंवा पुण्य ही सत्ता कळत नाही. मी पांडुरंगाशिवाय अन्य काही पाहत नाही. विठ्ठला तुझ्या भक्तीचा आनंद घेण्याचे सोडून मोक्ष प्राप्तीसाठी मी अन्य दुसरे साधन करीत नाही. गर्भवासात असताना आणि तेथून जाताना तुझे नाम सतत जपत असल्याने मला या गर्भवासात येण्या जाण्याची भीती वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझा अंकित आहे, त्यामुळे मी कळीकाळाला भीत नाही. त्याच्या राज्यात तुझ्या पायाशी विसावा घेत राहू, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2622. जन्मा येऊनी तया लाभ झाला,
भिडवई भेटला पांडुरंग संसार दुःखे नासिएली तेने उत्तम एकेने नामघोष धन्य तोची संत सिद्ध महानुभाव पंढरीचा ठाव ठाकियेला प्रेमदाते तेच पतित पावन धन्य दर्शन होय त्याला पावटीन पंते झाली आ सिद्धी ओळगे समाधी सायुज्यता प्रेम अरानुक नाही भयदाक मजतेने सुख काय चिंता ते दुर्लभ संसारासी जडजीव उद्धार लोकांसी तुका म्हणे त्याची धन्यभाग्य दर्शने. 2622 जन्माला येऊन आयुष्याचे हित सांगणारा पांडुरंग भेटला आणि त्याचा जन्म धन्य झाला. त्या संत सिद्धी महानुभावांनी नामघोषाने संसारातील दुःखे नाहीशी केली. या संसाराच्या बाजारात सगळी नाशवंत वस्तू टाकून नामघोषासारखी उपयुक्त वस्तू घेतली. पंढरीच्या ठिकाणी मुक्कामाला ते संत महात्मे पोहोचले आहेत. ते संत प्रेमदाते तेच पतित पावन आहेत. त्यांचे दर्शन झाल्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. त्यांनी पाय ठेवला तीच त्यांची समाधी, तीच सायुज्यता. त्यांची मनोभावे सेवा करतात. श्रीहरीच्या भक्तिरंगात ते रंगून गेलेले असतात. त्यांना कोणतेही भय शंका नसते. हरिप्रेमाचे सुख आहे मग चिंता कशाची असे ते म्हणतात. असे संत सिद्ध महानुभाव संसारी व्यक्तीला भेटणे दुर्लभ आहे. ते जड जीवांचा लोकोद्धार करतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाने भाग्य उदयाला येते. 2623 काय दिस गेले अवघेची वराडे ते आले साकडे कथे माझी क्षण एके ठाई मन स्थिर नाही अरानुक कही होईल पुढे कथेचा विसर दोषांमुळे होय तरुणोपाय केचा मग काय सांचवणी उरले हे मागे घटिका एक संगे काय केली तेची वाणी येथे करा उजळणी काढावी मथुनी शुद्ध रत्ने तुका म्हणे हेची बोलावया चाड नाम घेता गोड हित असे. सर्व दिवस संसारातील कामामध्ये गेले. कथा ऐकतानाही त्यासंबंधी बडबड तेच संकट आले तुझ्यावर माझे मन एक क्षणभर स्थिर राहत नाही. पुढे मनाला विश्रांती कशी मिळणार. ज्या दोषांमुळे हरिकथेचा विरस होतो तो उद्धाराचा तरुणोपाय कसला व्यर्थ आहे. संचय केल्या सरसी मागे हेच उरले का. संचय करण्यात एवढा वेळ गेला. मनाने एक घटिका तरी कथेचा संग करून आनंद मिळवला का. आपण येथे करा आपल्या कामाची उजळणी करा. त्यातून शब्दरत्ने मंथन करून काढा. तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम घेण्याची मानवी हित आहे तेच सांगण्याची माझी इच्छा होती. 2624 शुद्धाशुद्ध निवड कैसे चर्म मांस भिन्न नाही काही अधिक नाही उने कवन्या गुणे देवासी उदक भिन्न असे काही ओहोळ बावी सरिता नाही सूर्य तेजे निवडे काय रश्मी रसा सकळा खाय वर्णा भिन्न दुधा नाही सकळा गायी सारखे. चर्म मांस हे भिन्न नाहीत म्हणून त्यातले शुद्ध अशुद्ध कसे निवडावे. देवाच्या ठाई असा कमी अधिक भेदभाव नाही. ओढे विहिरी नद्या ओळ यामध्ये भेद असतो पण त्यातील पाणी सर्वत्र सारखे असते त्यात भेद नसतो. सूर्याचे किरण पृथ्वीवर तेज देताना कमी जास्त करतो का. गायी भिन्न रंगाच्या असू शकतात पण त्याचे दूध पांढरे शुभ्रच असते. भिन्न नावे असलेली मडकी रांजण कुंभार एकाच मातीचे बनवितो. अग्नीचे वर्तन सर्वांसाठी समान असते त्यामध्ये शुद्ध अशुद्ध असा भेद नसतो. पात्रातील गोड किंवा विषारी पदार्थांवर पात्राचे महत्त्व असते. पात्राला कडू गोड पदार्थाची निवड करण्याची आवड नसते असे तुकाराम महाराज म्हणतात. 2625 नदरी प्रतिष्ठा कोणाची यम म्हणता का रे राम लाजाजनी सापडे हातीच सोडविल काळा तो का वेळोवेळा नये वाचे कोण लोक जो हा सुटला तो एक गेले कुंभिपाक रवन रवात तुका म्हणे हित तो मना विठ्ठल न म्हणे तो भोगील कळेल ते. 2625 यम गरीब श्रीमंताचा भेदभाव न करता कोणालाही केव्हाही घेऊन जातो. मग तुम्ही रामनाम घेण्यात संकोच का करता. काळाच्या पकडीत सापडलेल्या जीवाची रामनाम सोडवणूक करते. ते नाम वेळोवेळी तू मुखाने का घेत नाहीस. आतापर्यंत स्वतःच्या प्रयत्नाने या गर्भवासाच्या फेऱ्यातून सुटले नाही. नाम घेणारे केवळ सुटले बाकीचे रवरव नरकात गेले. तुकाराम महाराज म्हणतात आपले हित व्हावे वाटत असेल तर विठ्ठल नाम घ्या. जो नाम घेण्याचा कंटाळा करील त्याला दुःख भोगावे लागेल. 2626 मनविता हरी न म्हणे तयाला दरवडला पडिला देहा माझी आयुष्य धन त्यांचे नेले यमदूती भुलविला निश्चिंती कामरंगे नावडे ती कथा देवळासी जाता प्रियधन सुता लक्ष तेथे कोण नेतो तया घटिका दिवसा एका कारे म्हणे तुका नागविसी.
2626 एखादा हरिनाम घेता येत असून ते घेत नाही, त्याच्या देहावर काम क्रोधादी विकारांनी हल्ला केला आहे असे समजावे. त्याचे परमार्थ पुण्य मौल्यवान आयुष्य घेऊन गेले आणि याला विषय वासनेने भुलविले. तो विषय रंगातच आपली आवड धरून बसला. त्याचे सगळे चित्त संसार, पैसे, मुले बाळे यामध्ये असते. हरिकथा, भजन, कीर्तन, मंदिरात जाणे यामध्ये मन लागत नाही. संपत्तीकडे लक्ष देण्यामुळे तुझे मन हरिकथेकडे लागत नाही, पण हरिकथा एक, त्याच्याशिवाय तुझी सुटका होणार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 2627 कथे बैसोनी सादरे, सुख चर्चा परस्परे, नवलका येतो उद्धरे आणि कतरे सुगंधे, पुण्य घ्यावे रे फुकांचे, पाप दुष्ट वासनेचे, पेरल्या बीजांचे फळ घेई शेवटी, कथा विरस पाडी आळस, छळन करुणी मोडवी रस, बुडवी आपणा सरिसे, विटाळीसी नावेसी, सज्जन चंदनाची परी, दुर्जन देश त्यागे दुरी, राव मने हरी, विनंती करी तुका हे. 2627 आदराने हरिकथा श्रवण करणाऱ्यास, हरिकथेवर चर्चा करणाऱ्यास मनापासून आनंद मिळतो. हे फुकटचे पुण्य मिळते ते घ्या. वाईट वासनेमुळे पापच मिळेल. जसे बीज पेरू तसे त्याचे फळ मिळणार. हरिकथेविषयी आळस अनादर असणाऱ्या वक्त्याची छळवणूक करून जीवन नौका भवसागरात बुडवितो. विटाळशी नौकेत बसली तर नौकेतील सर्व दूषित होतात, तसेच हे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी दुराचारी लोकांपासून मी दूर असावे. चंदनासारखे परोपकारी सज्जन माझ्याजवळ असावे. 2628 कळो आले तुझे जिने, देवा तू माझे पोसणे, वाटपासी आमुची, सत्ता सतत कैची, बोलविता यावे रूपा, सदा निर्गुण चलपा, तुका म्हणे तू परदेशी, येथे आम्हा अंगे जीसी. 2628 देवा तुझे पोषण आम्हीच करतो म्हणून तू वाढवतोस. हे आम्हाला पक्केपणाने समजले आहे. तुझे सगुण रूपाचे वास्तव आमच्यामुळे आहे. देवा आम्ही तुमची आठवण काढतो का नाही याची तू वाट बघतोस. आमच्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र सत्ता नाही. तुम्ही सतत निर्गुण अवस्थेत असता. आठवण काढल्यावर तुम्ही सगुण साकार रूप घेता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू खरोखर परदेशी आहेस. आमच्या इच्छेनुसार तू सगुण रूपात राहतोस. 2629 आता येते लाजे नाही तुझे काम, जाय मज राम आठवू दे, तुझे बिडे माझे बहुला झाले घात, केलो या अंकित दुर्जनांचा, माझे केले मज पारिके माहेर, नष्ट तू साचार चाळविले, सुखासाठी एक वाहियेले खांदी, तेने बहुमांदी मिळविली, केला चौगाचार नेलो पांचामधी, नाही दिली शुद्धी धरू आशा, तुका म्हणे आता घेईन काठीवरी, धनी म्या कैवारी केला देव. हे लज्जे, आता या परमार्थ मार्गात तुझे काम नाही, तुझा उपयोग नाही. तू येथून निघून जा. मला राम नामाचे स्मरण करू दे. हे लज्जे, तुझी पर्वा केली म्हणून माझी समाजात फजिती झाली. मी दुर्जनाच्या नादी लागलो. माझे माहेर तोडलेस, माझी फसवणूक केलीस, अशी तू नतद्रष्ट आहेस. तुझ्या संगतीत काही सुख लाभेल म्हणून प्रयत्न केला, पण तू काम क्रोधादी विकारांचा मळ माझ्या अंतकरणात जमविला. 5 लोकात प्रतिष्ठेची चिरफाड करून त्यांचा पंचनामा केला. भगवंतांचे नामस्मरण करू दिले नाही, आशा धरू दिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी सामर्थ्यवान धनी सहाय्य करता करून घेतला आहे, तेव्हा हे लज्जे, मी काठीने मारून तुझी खोड मोडीन. काठी म्हणजे भक्ती. 2630 आजीवरी होतो तुझे सत्ते खाली, तोवरी त्वा केली विटंबना, आता तुझ राहो नेदी या देशांत, ऐसा म्या समर्थ केला धनी, सापेरीग केला कोठे बाळपणी, होतीसी पापिनी काय जाणू, तुका म्हणे हा म्या बुडविला व्यवहार, तुझे ढोपर सोलावया. हे लज्जे, मी जोपर्यंत तुला धरून होतो तोपर्यंत माझी खूप अवहेलना केलीस, पण मी बलवान असा समर्थ धनी केला, त्याच्या साह्याने मी तुला या देशात राहू देणार नाही. हे लज्जे, बालपणी तुझ्या शरीरात सर्पाने प्रवेश केला असला पाहिजे म्हणूनच तू एवढी पापिनी झाली असावी की काय समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, समर्थ देवाच्या साह्याने तुझ्या ढोपराचे कातडे सोलून काढण्यासाठी मी लोकलज्जा बुडवून टाकली आहे.
2631 देवाच्या निरोपे पिटितो डांगोरा लाजे नका थारा देऊ कोणी मोडिले रांडेने सुपंत मारक चालविले जग यमपंथे परिचारी केली आपुलीच रूढी पोटीची ते कुडी ठावी नाही तुका म्हणे आना राऊळा धरून फजित करून सोडू मग 2631 भक्तांनो, तुम्हाला देवाचा निरोप दौंडी पिटवून सांगत आहे की लाजेला कोणी आश्रय देऊ नका. या लाजेने अनेक सुपंत मोडले, भक्तिमार्ग मोडले आणि जगाला लाजेने यमपंथावरून चालवले, जन्म मृत्यू भोगण्यासाठी यमाकडे नेले. जगाच्या व्यवहारात आपली प्रतिष्ठा तोरा मिरवला. त्यात तोरा पोकळपणा खोटेपणा होता हे कोणाला माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या लाजेला धरून मंदिरात विठ्ठल स्वामीकडे आणा, म्हणजे तिची विटंबना करून तिला हकलून देऊ. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.